भगवत भक्ती प्रेमी सुहृद जन हो. आजच्या भागवत निरूपणात एक विशेष गोष्ट आपण पाहणार आहोत की स्वतः गीता योगेश्वर श्रीकृष्ण असणारा भगवान हा सुद्धा दुसऱ्या कुणाचं ध्यान करतो का, त्याची दिनचर्या कशा प्रकारची आहे, आपण खुद्द भगवंताच्या दिनचर्येपासून काही शिकू शकू का, असा प्रश्न आता येणार आहे. हा विशेष यासाठी की तुम्ही मी आपली दिनचर्या सांगणं वेगळं, तुम्ही आणि मी सामान्य व्यक्तीनं मनुष्य मात्रानं आपली उपासना पद्धती सांगणं वेगळं, आणि तो स्वतःच मुळी उपास्य आहे, जो स्वतःच मुळी भगवंत आहे, ज्याची उपासना इतर करतात तो कोणाची उपासना करतो, असा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो. आणि विशेष बघा, व्यास मुनी त्याचं उत्तर दिलं. हा जो दशमस्कंध आहे त्याच्यामध्ये एकंदर 95 ते 96 अध्याय आहे. थोडा मोठा आहे बघा. त्यातल्या 17व्या अध्यायापाशी आपण आता आहोत. आणि त्या 17व्या अध्यायामध्ये स्पष्टपणे सुरुवातीला द्वारकेमध्ये राहणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या दिनचर्येचा उल्लेख केला. आणि ती दिनचर्या बघितली की तिच्यातून आपल्याला अनेक गोष्टी अनुकरणीय आहेत, आपण त्याचं अनुकरण करू शकू असं जाणवतं. अगदी पहिली गोष्ट अशी की या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण स्वतः ब्राह्म मुहूर्तावर उठतात आणि ब्राह्म मुहूर्तावर उठून ते आपला दिनक्रम सुरू करतात. आता आपल्या सगळ्यांना अनेक दिवस ऐकून माहिती आहे की ब्राह्म मुहूर्त, ब्राह्म शब्द कसा आला, ब्रह्म या शब्दापासून ब्राह्म शब्द आला. ब्रह्म याच्याशी संबंधित, ब्रह्म म्हणजे परमात्मा, परमात्म्याच्या ध्यान धारणेशी संबंधित तो ब्राह्म मुहूर्त. आता ब्राह्म मुहूर्त म्हणजे नेमका कुठला, तर गणित असं आहे, सूर्योदय जेव्हा होतो त्याच्या आधी जी पहाट असते त्या पहाटेच्या वेळेला ब्राह्म मुहूर्त म्हणतात. सूर्योदय झाल्यानंतर ब्राह्म मुहूर्त नाही आहे, सूर्योदयाच्या आधी आहे. किती आधी आहे बरं, तर शब्द असा वापरतात, सूर्योदयाच्या आधी 4 घटिका. आता आपल्याकडे जुन्या कालखंडात तास हा शब्द तिथूनच आलाय, इंग्लिश मधला आवर, पण त्या तासच्या ऐवजी घटिका, पळे असे शब्द आपल्याला माहिती आहे. मुख्यतः हा सुद्धा विवाह, मंगल विवाहाचा जो मुहूर्त असतो तो घटिका पळेमध्ये हा सुद्धा म्हटला तरी जातो. आपण थोडा तो मानत नाही, पण जे पुरोहित असतात ते म्हणतात. घटिका म्हणजे किती, तर गणित आहे, घटिका म्हणजे 24 मिनिट. घटिका याचा अर्थ 24 मिनिट. आता 4 घटिका जर म्हटलं तर 24च्या ऐवजी आपण 30 मिनिट धरूया, म्हणजे अर्धा तास होतो. आणि 4 घटिका असं अर्ध्या तासाच्या म्हणजे 2 तास होतात. 24च्या ऐवजी 30, 30 चौपट, आणि मग 4 म्हणजे 2 तास. आता सूर्योदय किती वाजता धरायचा, तर पंचांगाच्या काल निर्णयामध्ये सूर्योदय भिन्न भिन्न वेळेला असतो, पण आपण एक सर्वसामान्य धरूया, सकाळी 6 वाजता सर्वसामान्य, आणि 6च्या पूर्वी 2 तास म्हणजे पहाटे 4 वाजता. म्हणजे ब्राह्म मुहूर्त हा सामान्यपणे तुमच्या माझ्या दृष्टीनं पहाटे 4ला सुरू होतो आणि 6ला संपतो. आता हा ब्राह्म मुहूर्त आपण इथे जे उपस्थित आहोत त्यांच्या बाबतीतच लागू आहे. आपली जी पुढची पिढी आहे त्यांना 6, 7, 8, 9, 11 हेच ब्राह्म मुहूर्त आहे. तर त्यांच्याबद्दल आपण काय फार बोलायलाच नाही.
आपल्या पुरतं बोलूया. तर अशा वेळेला जे ब्राह्मण मुहूर्त आहे तो पहाटे 4 वाजता. आता बघा, भगवान श्रीकृष्ण रोज पहाटे 4 वाजता उठतात. वर्णन असं आहे, श्रीकृष्ण ब्राह्म मुहूर्तावर शयनावरून उठला, उदकाने हात पाय धुतले आणि नीट बघा, शांत चित्ताने तमो गुणाच्या पलीकडे असलेल्या एकच एक स्वयंप्रकाशी अविनाशी अशा नित्य आत्मस्वरूपाचे ध्यान करता झाला. याचा अर्थ काय? पहाटे 4 वाजता उठून परमेश्वर हा सगुण परमेश्वर निर्गुण परमात्म्याचं ध्यान करता झाला. याचा आपण खास अर्थ लक्षात घेतला पाहिजे की आपण जेव्हा देवाची भक्ती करतो तेव्हा ती सगुण परमात्म्याची करतो. आपण जेव्हा स्तोत्र म्हणतो, आरती म्हणतो, तेव्हा ती सगुण परमात्म्याची म्हणतो. सगुण परमात्म्याच्या मागं परमात्मा नाही, सगुण परमेश्वराच्या मागं एक निर्गुण परमात्मा आहे. हे खास आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि यासाठी एकच तुम्हाला पुरावा सांगतो. आज जे शंकराचार्य म्हणतात की ज्यांची जी सगळी स्तोत्र आहेत त्याचं सगळ्यात चांगलं स्तोत्र कोणतं? तर काही जण म्हणतात निर्वाण षटक, फार महत्वाचं आहे. तुमच्यातल्या बऱ्याच जणांची माहिती असेल, छोट आहे पण छान आहे. निर्वाण षटक, मी कोण आहे, आत्मा परमात्मा, असं वर्णन छान आहे. पण त्याच्या खालोखाल, निर्वाण षटकाच्या खालोखाल ज्याला मानस पूजा म्हणतात, जी शंकराचार्यांनी स्तोत्र रूपाने लिहिलेली आहे, ती परमोच्च आहे. म्हणजे भगवंताची पत्र पुष्प फळ यानं पूजा करण्यापेक्षा, भगवंताला नैवेद्य देऊन 56 भोग चढवण्यापेक्षा मनानं भगवंताचं चिंतन करणं ही मानस पूजा सर्वोत्तम आहे. हे आपण म्हणतोय तेच कृष्ण करतोय. जे आपण म्हणतो तेच कृष्ण करतोय. भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये रोज पहाटे 4 वाजता उठून ब्राह्म मुहूर्तावर श्रीकृष्ण परमेश्वर परमात्म्याचं चिंतन करतोय. एक मुद्दा लक्षात आला. काही नाही म्हणते तर तुम्हाला मला माहिती आहे, म्हणजे हिंदू माणसाला माहिती आहे. कसा बरं? तर आपण हिंदू माणसं मूर्तीची पूजा करतो, पण आपण कोणीच मूर्तीमध्ये अडकत नाही. मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे शंकराचं देऊळ असलं आणि त्या रामनवमीचा उत्सव करतो म्हटलं, त्या देवीचं नवरात्र करतो म्हटलं, आपल्याला कुणाला खटकत नाही. देऊळ शंकराचं आणि नमस्कार कोणाला? कृष्ण आणि रामाला. का खटकत नाही? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सर्व देव नमस्काराला केशवम प्रति गच्छति. ते माहिती आहे आपल्या सगळ्यांना, पण ते वाढवा जरा. आणि त्या सगुणाच्या मागे जो निर्गुण परमात्मा आहे त्याचं चिंतन तो करतोय, हे महत्वाचं. आता दुसरा मुद्दा तर व्यासमुनींनी फार वेगळा सांगितलं. तो असा की परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर परमात्म्यापासून परमेश्वर हे रूप घेताना, जे निर्गुणापासून सगुण होताना, त्या विष्णूचा 8वा अवतार म्हणून कृष्णाचं रूप घेताना भगवंतानं आपल्या 24 शक्ती जागृत केलेल्या आहेत. शक्तींची संख्या 24. आपण संगीतच्या अन्य ठिकाणच्या नावं घेताना 24 घेतो. त्या 24 शक्ती धारण करणारा शक्तिमंत हा परमेश्वर आहे. येतो कुठून? परमात्म्यापासून. आणि भागवतकार या ठिकाणी स्पष्ट म्हणतायत की श्रीकृष्ण परमेश्वर तम या अंधाराच्या पलीकडे प्रकाशात असणाऱ्या परमात्म्याचं चिंतन झाल्यानंतर आपल्यामध्ये असलेल्या, मनुष्य मात्रात असलेल्या, अवतारात असलेल्या परमेश्वराच्या 24 शक्तींचं चिंतन करतो. आपण यातून काय शिकायचं? त्या 24 शक्ती कुठून काय तर सविस्तर सांगणार आहे. आपण काय शिकायचं? आपण परमेश्वराची पूजा करून बाहेर आल्यानंतर देवघरातून
सुद्धा ज्या शक्ती आहेत त्यांचं मनोमन पूजन केलं पाहिजे. आपल्या कुठल्या शक्ती आहेत? आपल्याजवळ भगवंतानं स्मरण शक्ती दिलेली आहे. तिच्याच पोटात विस्मरण शक्ती पण दिलेली आहे. विस्मरण वाईट नाही आहे, स्मरणाच्या पोटातच आहे. दुसरी कोणती शक्ती दिली आहे? अंतःकरणामध्ये सदसद विवेक बुद्धी दिली आहे. तिसरी कोणती शक्ती दिली आहे? दानधर्म करण्याची शक्ती दिली आहे. चौथी कोणती दिली आहे? शहाणे करून सोडावे सकळ जन ही दिलेली आहे. पाचवी कोणती दिली आहे? तर हा जो देह आहे हा दुसऱ्याची सेवा करण्यासाठी आहे. अशा शक्ती तुम्हाला मला सुद्धा भगवंताने दिलेल्या आहेत. आणि अशा शक्ती भगवंतापाशी आहेत, फक्त आपल्यापेक्षा वेगळे आहेत. कोणकोणत्या शक्ती आहेत बरं? तर भगवंतापाशी कीर्ती नावाची शक्ती आहे. कांती म्हणजे तेजस्विता नावाची शक्ती आहे. तुष्टी म्हणजे संतोष नावाची शक्ती आहे. पुष्टी म्हणजे पोषण नावाची शक्ती आहे. शुद्धी म्हणजे पवित्रता नावाची शक्ती आहे. आणि सगळ्यात महत्वाची आराधना म्हणजे भक्ती नावाची शक्ती. आणि या 24 शक्ती, या 24 शक्ती भगवंतापाशी आहेत. आणि श्रीकृष्ण दिनचर्येच्या वेळेला या आपल्या शक्तीची आठवण करतोय. आपण सुद्धा रोज नित्य पूजा झाल्यानंतर आपल्या शक्ती कोणत्या याची आठवण केली पाहिजे. शक्तीची आठवण केली नाही तर आत्मविस्मृती होते. आणि आत्मविस्मृती झाली की सुतप्रज्ञ लक्षणात सांगितलंय, आत्मविस्मृतीतून आत्मनाश होतो. त्याला रामायणातलं मोठं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हनुमंताला प्रश्न पडला की समुद्रात उड्डाण करून कसं जायचं. तर हनुमंत चिंतेत पडला, मला उड्डाण करता येईल की नाही. रामायणात कथा आहे. त्या शेजारी असणारा जांबुवंत, जांबुवान त्याला म्हणाला, अरे बालपणी जर तू सूर्याचा ग्रास घेण्याइतपत उड्डाण करू शकत होतास, तर आता तरुण आहेस. सूर्य हा काही जवळ नाही आहे. सूर्यापर्यंत उड्डाण करण्याची शक्ती तुझ्यापाशी होती आणि आहे, तर समुद्र उड्डाण करून लंकेत जाण्याची शक्ती नक्की आहे. अशी हनुमंताच्या मनातली शक्ती वाढवल्यानंतर पुढचा सगळा प्रवास आहे. म्हणजे बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंत सुद्धा आत्मविस्मृत होऊ शकतो. तर आपण सामान्य माणसं आत्मविस्मृत होणार नाही का? पुन्हा गदिमांची ती कविता आठवा, बदक आणि राजहंस एका तळ्यात होती. फार बोलायला नको, तो राजहंस एक. भगवान जेव्हा दिनचर्येमध्ये आपल्या शक्तीची आठवण करतायत तेव्हा त्याची गरज आहे. कारण ती शक्ती असल्याशिवाय शक्तिमंत म्हणून भगवान येणार नाही. आता जरा बाहेर जाऊन एक वेगळ्या मुद्द्याने सांगतो, तुम्ही तो इतरांनी सांगा. आपण संध्येमध्ये जी भगवंताची 24 नावं घेतो ना, ती नावं अशा प्रकारची आहेत. केशव आहे, नारायण आहे, माधव आहे, गोविंद आहे, हरी आहे, श्रीकृष्ण आहे. मी उदाहरणादाखल बोलतोय. आता ह्या 24 शक्ती परमेश्वराच्या इतक्या महत्वाच्या शक्ती आहेत. शुद्धी, कांती, भक्ती, कीर्ती, तुष्टी, पुष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की आपल्याकडे शिल्पकारांनी दिसायला विष्णूची मूर्ती, नारायणाची मूर्ती, पण स्त्री रूपामध्ये असलेली, आणि हा गुण ज्याच्यातून प्रकट होईल म्हणजे कांती म्हणजे कांती प्रकट होईल, भक्ती म्हणजे भक्ती प्रकट होईल, शुद्ध म्हणजे शुद्धी प्रकट होईल तेजाच्या रूपानं. अशा मूर्तींची चित्र काढलेली महाराष्ट्रामध्ये शिल्प आहे. हे मला नव्याने तुम्हाला सांगायचं. आपल्या पुण्यामध्येच असणारे, आपल्या सगळ्यांना वंदनीय असणारे डॉक्टर गो बम देगलूरकर, जे अखिल भारतीय कीर्तीचे मूर्तिशास्त्रज्ञ आहेत. अयोध्येला जी भगवंताची रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली, त्या समितीचे अध्यक्ष देगलूरकर होते. त्या देगलूरकरांनी एका पुस्तकामध्ये
विष्णू मूर्तये नमः या नव्या त्यांच्या पुस्तकामध्ये सरळ दाखवून दिलंय, छत्रपती संभाजी नगरहून, जुना औरंगाबाद, छत्रपती संभाजी नगरहून अजिंठा वेरूळच्या दिशेने आपण निघालो तर संभाजीनगर या जिल्ह्यामध्येच अनवा नावाचे गाव आहे. गावाचं नाव अनवा. त्या गावामध्ये एक शिवमंदिर आहे. आज शंकराची मूर्ती आहे आणि वरच्या बाजूला मात्र कळसावर विष्णूच्या, तिथे आपण हरिहरेचे बघा, आज शिव आणि वर विष्णूच्या 24 मूर्ती कोरलेल्या आहेत. आजही आपल्याला त्या बघायला मिळू शकतात. आणि शिल्पकाराचं सामर्थ्य जे आहे ते म्हटलं तर तो विष्णू आहे. जो किरीट विष्णू सारखा, चतुर्भुज विष्णू सारखा, पण स्त्री रूपात, आणि त्यातून त्याची शक्ती प्रकट होईल हे बघायचीच गरज आहे. त्याचे फोटो त्या पुस्तकात त्यांनी दिलेले आहेत. पुस्तकाचं नाव सांगतो, विष्णू मूर्तये नमः. विष्णू मूर्तये नमः, कारण विष्णूच्या मूर्ती आहेत ना. आणि आता जे सांगितलं ते पुन्हा वाचून दाखवतो. केशव म्हणून जी मूर्ती त्या ठिकाणी आहे ती कीर्ती नावाची शक्ती दाखवते. आता असंच पुढे जायचं. केशव कीर्ती दाखवतो, नारायण कांती दाखवतो, माधव तुष्टी दाखवतो, गोविंद पुष्टी दाखवतो, हरी सिद्धी दाखवतो, आणि मुख्य गोष्ट श्रीकृष्ण. खरं या सगळ्यांमध्ये श्रीकृष्णच आहे, पण श्रीकृष्ण आराधना दाखवतो, म्हणजे भक्ती. आणि आता जर आठवतं का बघा, या आराधना शब्दातच मधला शब्द घेऊन राधा जन्मास आली. आणि राधा जन्मास आल्यानंतर काय काय भागवतात घडलं ते आपण तर अत्यंत सविस्तरपणे बघितलेलं आहे. पण मूळ मुद्दा आराध्य दैवत, राध्य, आराधना करणे, भक्ती ही अप्रतिम गोष्ट आहे. आणि ती सगळ्यात जास्त कुणाची शक्ती आहे बघा. विष्णूची 24 नावं घेतली, सगळ्यात जास्त कोणाची शक्ती आहे? श्रीकृष्णाची आहे. नारायण, केशव, माधव, गोविंद यांच्या शक्ती वेगळ्या आहेत. आणि श्रीकृष्ण भगवान जो आहे त्याची शक्ती मात्र भक्ती आहे. आणि हे सगळं त्या शिल्पकारानं अनवा नावाच्या गावामध्ये शिवमंदिराच्या बाहेर व्यवस्थित कोरलेला. इतका सूक्ष्म विचार भगवंताच्या शक्तीचा केला होता हे मला भागवतात स्पष्टपणे उल्लेख दिसतो. इसवी सन पूर्व 3000 भागवतात उल्लेख. आणि कुठल्या कालखंडात माहिती नाही, पण एका छोट्या गावात अजंठा वेरूळच्या वाटेवर अनवा नावाचं गाव आहे. गाव मोठं नाही, तालुक्याचं गाव सुद्धा नाहीये. आज आपल्याला मंदिराच्या वर इतक्या सुंदर मूर्ती दिसतात. आपल्याकडं सांस्कृतिक परंपरा केवढी मोठी आहे हे लक्षात. बरं, मी जे बोलतोय त्याला वाक्य वाचून दाखवतो बघा. त्या शक्ती काय करतात? भागवतातलं वाक्य वाचतं. जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना कारणीभूत होणाऱ्या, जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय याला कारणीभूत होणाऱ्या अशा ज्या भगवंताच्या शक्ती, त्या शक्तीचं स्मरण, त्यांच्या आनंदमय अस्तित्वाचं स्मरण. शब्द बघा, शक्तीच्या आनंदमय अस्तित्वाचं स्मरण रोज पहाटे भगवान करतो आहे. अर्थ लक्षात आला? आपणही रोज आपल्याजवळ बल असेल, शारीरिक, आत्मबल असेल, विवेक शक्ती असेल, संभाषण कला असेल, प्रतिकार शक्ती असेल, तितिक्षा असेल, सहिष्णुता असेल, सगळ्या आहेत. यांची रोज आठवण केली पाहिजे. तर इंग्रजी वाक्यातला माहिती आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पुन्हा पुन्हा अभ्यास केल्याशिवाय ती गोष्ट ताजी तवानी राहत नाही. बरंच आपण बाहेर जाऊन बोललो, पण भगवंत दिनचर्येत पहाटे उठतात, भगवंत परमात्म्याचं स्मरण करतात,
आणि भगवंत आपल्या 24 शक्तींचं स्मरण करतात एवढं आपल्या लक्षात आलं. नंतर यमुनेच्या निर्मल पाण्यामध्ये जाऊन स्नान करतात. मौन ठेवून मनातल्या मनात गायत्री मंत्राचा जप करतात. या सगळं काय काय समजावून सांगतायत बघा. तुम्ही चटकन म्हणेल गायत्री मंत्र स्फुरला कोणाला? विश्वामित्राला. विश्वामित्र कुठल्या कालखंडातला? कृष्ण तर परमात्मा आहे, तो काय विश्वामित्राचा मंत्र म्हणेल काय? शंका येऊ शकेल. पुन्हा वाक्य तुकारामांचा आठवा, बालकाचीसाठी पंते हाती धरली पाटी. जो समाजाचा धुरी नसतो, मोठा माणूस असतो, त्यानं कृती करून दाखवली, तर त्याचा परिणाम प्रचंड होतो. अगदी आजच बघितलं तर उदाहरण तुम्हाला मी सांगतो, सांगायला अडचणी नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या आधी या ठिकाणी सरकार नावाच्या 97 वर्षाच्या एका भाजपच्या कार्यकर्त्याचा सत्कार केला. वय वर्ष 97. आणि ती व्यक्ती डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींची सहकारी होती. पंतप्रधान सरकार नावाच्या एका सामान्य मानल्याच्या कार्यकर्त्याला पायाला चरणबंधन करून नमस्कार करतात. ही कृती आज सकाळी 11 ते 11:30 मी पाहिली आहे. तुम्ही पाहिली नसेल तर मी आता सांगतो ती लक्षात घ्या. या देशाचा पंतप्रधान, विश्वामधला एक नेता, बंगालच्या विजयानंतर एका मानलं तर सामान्य कार्यकर्त्याचं नावही आपल्याला माहिती नव्हतं, प्रत्यक्ष रंगमंचावर शाल अर्पण करून चरणवंदन करून कार्यकर्त्याचा सत्कार करतात. सगळीकडे संदेश पोचतो की पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मोठा नाही आहे, ते यश मिळवून देणारा सामान्य कार्यकर्ता. मंदिर सुंदर आहे, पण पायातला चेहरा सुद्धा महत्वाचा आहे. हे उदाहरण यासाठी सांगितलं, भगवान श्रीकृष्ण ते आपल्याला करून दाखवत आहेत आणि ही समाजातल्या धुरीणांची गरज आहे. काळजी घेणं आवश्यक आहे. कारण तुम्हाला बघून माणसं शिकत असतात. हे ध्यानामध्ये घ्या. साधं उदाहरण, घरात कर्ता पुरुष का करती आई कशी वागते तशी घरातली मुलं घडत असतात. हे स्पष्ट आहे भागवत यासाठी. बर, गायत्री मंत्राचा जप केला असं म्हटले, मौन पाळून. तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी काही गडबड करायचं कारण नाहीये. मानस पूजा गायत्री मंत्राचा जप केला, उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केले आणि नंतर पुन्हा व्यवहार बघा. कृष्णानं मनुष्य लोकामध्ये आपण आलो हे ध्यानामध्ये घेऊन, अगदी पीतांबरादी वस्त्रे, कौस्तुभ मणी, उत्तम प्रकारच्या माळा, उटी ही धारण केली. मला विशेष वाटतं, कसं तुम्हाला मला जुळणार आहे बघा. आपण सुद्धा त्याला समजा सौंदर्य प्रसाधन केलं तर आरशामध्ये बघतो की नाही? भगवान सुद्धा आरशात बघतायत, आपल्याला त्या आरशामध्ये बघायला अडचण नाही. फक्त आजच्या सारखा आरसा नव्हता. म्हणजे आरसा काय होता, तर भगवंतांनी असं स्वतःला सुशोभित केल्यानंतर तुपात, आरशात म्हणते म्हणजे आरसाही होता, पण तुपात आणि आरशात आपलं प्रतिबिंब पाहिलं, एक झालं. आणि नंतर दरबारात राजसभेत जाण्याच्या पूर्वी महत्वाचा शब्द आहे, सर्व वर्णाच्या प्रजाजनांना बोलावून. इथं वर्ण शब्द आहे, जात नाही. वर्ण गीतेतला शब्द आहे, चातुर्वर्ण मया शिष्टम. त्यांच्या प्रतिनिधींना बोलावून रोज त्यांना दान धर्म केला. राजानं असं केलं की छोटी छोटी माणसं पण करायला लागतात. नाहीतर एकदा सती समाशी दान केलं की जगातलं सगळ्यात मोठं दान आपण केलं असं आपण समजणं असं नाही. रोज जर आपण अन्न भक्षण करत असू तर रोज दान धर्म केला पाहिजे. कृष्ण भगवान दिनचर्येत ते दाखवतात. आता क्रमानं पुढे जाऊया. हे झाल्यानंतर सकाळी 9ची एक वेळ, 8ची वेळ, 10ची वेळ झाली असेल
आता राजसभेत जायचं. राजसभेमध्ये जाताना त्या ठिकाणी जे घोडे जोडले गेलेत त्याच्या रथाला, त्यांचे ते घोडे सुद्धा कसे आहेत, सुग्रीव. आता शब्द सांगितला होता, ग्रीव, ग्रीव म्हणजे मान, सु म्हणजे चांगली. रथ सिद्ध झाला. दारूच म्हणून त्याचा आवडता सारथी आहे, तो रथामध्ये बसलाय. आणि श्रीकृष्ण भगवान रथामध्ये कसे चढले, व्यास मुनी आपल्या कलावंत आहेत, ते सुरेख शब्दामध्ये सांगतात. अहो, उदयाचलाला सूर्य जसा उगवतो, उदयाचल पूर्व दिशा, सूर्य जसा उगवतो तसे भगवान रथामध्ये आरूढ झाले, बारकावाय. नंतर तो रथ राजसभेकडे गेला. त्या राजसभेचं नावही मोठं सुंदर आहे, सुधर्मा. ज्या ठिकाणी धर्म पालन किंवा धर्म रक्षण केलं जातं ते राजसभेचं नाव असायला पाहिजे, सुधर्मा. त्या ठिकाणी छान वर्णन केलंय. अहो, इतकी चांगली राजसभा होती की त्या राजसभेमध्ये बसलं ना आपण की तहान भूक हरपत असत. खरंच छान आहे, आपल्याला बसायला मिळालं बरं होईल. त्या दरबारामध्ये बसलं की तहान भूक जात होती. व्यास मुनी स्पष्ट सांगतात, पवित्र माणसाचे जसे षड रिपू नष्ट होतात, पवित्र माणसाचे कसे षड रिपू नष्ट होतात, तसं सभेमध्ये बसलं, ऐका, तहान भूक, शोक मोह आणि जरा मृत्यू यांची बाधाच होत नाही. जे स्वर्ग लोकच झाला की तहान भूक ठीक आहे, शोक मोह ठीक आहे, शोकही नाही मोह नाही, पण जरा पण नाही आणि मृत्यू पण नाही, वार्धक्य पण नाही आणि मरण पण नाही. त्या नुसतं सभेत बसलं तर, त्या सभेचं नाव काय आहे, सुधर्मा. अशा सभेमध्ये श्रीकृष्ण भगवान आले. आता कृष्ण राजा नाही आहे, राजा उग्रसेन आहे. आणि अध्यक्षाबरोबर कार्यकारी अध्यक्ष असतो ना, तर कार्यकारी राजा बलराम आहे, हे लक्षात ठेवा. कृष्ण कुठेही नाही आहे. कृष्णाचे वैशिष्ट्य आहे, तो सर्वत्र असतो आणि कुठेही नसतो. या ठिकाणी त्याला बसायला उच्चासन आहे, सगळे बसले, उग्रसेन आहे, बलराम आहे, सगळे आहे, उद्धव आहे, वृद्ध यादव आहेत, सगळे आहेत. पण कृष्ण जेव्हा सिंहासनावर बसला तेव्हा कसा दिसला, या संधी सांगतात, नक्षत्र खचित चांदण्याने भरलेलं आकाश असावं, पण त्या चंद्रग्रह शोभून दिसतो, तसा भगवान श्रीकृष्ण दिसला. सुभाषितांचा विचार केला. आपल्याकडे सुभाषित भांडार आहे संस्कृतमध्ये. एका सुभाषितावर सुंदर वाक्य आहे, एकच चंद्रो तमो हंती नच तारा गणंतीच. एकच चंद्र, चंद्र उगवला की तारा गण जे नक्षत्र खचित आकाशाकडे बघायलाच लागेल. एकटा चंद्र. तसा एकमेवा द्वितीय श्रीकृष्ण उच्चासनावर बसल्यानंतर चंद्र उगवल्यावर जसं आकाश पुलकित होतं, प्रकाशित होतं, तशी सुधर्मा ही राजसभा पुलकित झाली, प्रकाशित झाली. मला व्यासांचं मोठं वैशिष्ट्य वाटतं की त्या राजसभेमध्ये कृष्ण बसल्यानंतर राजसभेत जो काही दैनंदिन कारभार असेल, काय कारभार असायचा, तर मुख्यतः राजसभेमध्ये दोन गोष्टी व्हायच्या. एक, कुठे काही अडचण आली असेल, काही संकट आलं असेल तर त्याचा निवारा व्हायचा. कोणी अन्यायी असेल, अन्याय केलेला त्याला शिक्षा व्हायची. आणि दुसरी गोष्ट, नेहमीच राज दरबारामध्ये कोणीतरी भेटायला यायचं बाहेरच्या राज्यातून, तसं आता येणार आहे, त्याचा वास्तपुस्त करायची, त्याच्याशी क्षेमकुशल विचारायचं. पण मला विशेष वाटतं, एक गोष्ट राजसभेमध्ये नेहमी होत होती. कृष्णाच्या दिनचर्येचा नमूद आहे की कृष्ण भगवानासमोर चारण घाट हे येऊन त्याच्यापूर्वी ज्या ज्या राजर्षींनी उत्तम काम केलं त्यांची गीतं गायली जात होती. किती महत्वाची गोष्ट आहे बघा. आपल्याकडे राष्ट्रीय कवी विनायक नावाचे एक मोठे कवी होऊन गेले केशवसुतांच्या कालखंडात. केशवसुतांच्या त्या राष्ट्रीय कवी विनायकांनी म्हटलंय, पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काल, पूर्व दिव्य ज्यांचे रम्य त्यांना रम्य भावी काल.
ज्यांचा इतिहास मोठा असतो, प्रेरणादायक असतो, ते उद्या इतिहास घडवू शकतात. आणि म्हणून मी आपल्या मुलाबाळांनी सुद्धा मागच्या इतिहासाची इतिहास आठवण ठेवली पाहिजे. आणि बघा, राज दरबारात रोज हे होते. कारण श्रीकृष्णान सुद्धा जर ऐकलं की माझ्या यदुकुलामध्ये एवढी एवढी मोठी माणसं होऊन गेली, पराक्रमी झाली, तपस्वी झाली, भगवत भक्त झाली, मनात काय विचार येतो, आपणही त्यांच्यासारखं व्हावं. एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा व्यासाने तर बरोबर सांगितला की पुराणाचं लक्षण काय आहे. भागवत पुराण काय, ते 18 पुराण काय, ती का लिहिली गेली आहे. मागे सांगितलं तर आठवतं का बघा, दोन गोष्टी सांगितल्या. एक राजर्षी आणि ऋषी. ऋषी म्हणजे ऋषी मुनी यांची चरित्र सांगायला, आणि जे राजे असून भक्त होते, अंबरीश आठवा, जे राजे असून भक्त होते त्यांची चरित्र. म्हणजे पुराण कशासाठी आहे, एक समाजातले धीरोदात्त जे ऋषी त्यांच्यासाठी, आणि जे समाजाचं नियमन करतात त्या राज लोकांसाठी. आणि समाजाला दोघांची गरज आहे. गुड गव्हर्नन्स ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, चांगलं प्रशासन असायला पाहिजे. आणि प्रशासनाचे कान टोचणार समाजामध्ये ऋषीगण पण असायला पाहिजे. कारण सत्तेचा एक मोठा दुर्गुण असतो, नीट ऐका, सत्तेचा एक मोठा दुर्गुण असतो की ती एकवटच जाते आणि भ्रष्ट होते. हा सत्तेचा गुणच आहे. अधिक बोलत नाही मी. अत्युच्च कधी थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा, असं सूर्याकडे बघून माध्यानीच्या म्हटलं जातं. आता तुमच्या लक्षात येईल की समाजामध्ये ऋषींची काय गरज आहे. आणि त्या ऋषींचं चरित्र आणि राजलोकांचं चरित्र दिनचर्येमध्ये कृष्ण ऐकतोय आणि व्यास सांगताय. जे म्हटलं तर पुराणाचं लक्षण आणि म्हटलं तर अनुभव कथन, त्या दोन्ही गोष्टी आपल्याला इथं दिसतात. ठीक आहे, बराच विस्तार आपण केला, पण त्यातून आपल्याला काही शिकायचं, आपल्याला कृष्णासारखं व्हायचंय. मग कृष्णाची दिनचर्या काय आहे जरा कळली का. आता कथेचा ओघ, अशा प्रकारच्या राजसभेचं काम चाललं होतं आणि अपरिचित पुरुषाला द्वारपालाने त्याला अडवलं. पटकन कोण प्रवेश देणार, तो अजिजी करायला लागला, मला कृष्णाला भेटायचंच म्हणायला लागला. ही वार्ता कृष्णाच्या कानापर्यंत पोचली आणि परवानगी मिळाली. आला. आल्यानंतर नमस्कार करून त्यांनी सांगितलं, काय सांगू, मी राजे लोकांचं दुःख सांगायला आलो. आता राजांतर दुःख असू नये, पण मी राजे लोकांचं दुःख सांगायला आलोय. तो जो जरासंध आहे त्याने दिग्विजय केलाय आणि अनेक राजांना पराभूत करून गिरिव्रज नावाच्या एका किल्ल्यामध्ये कोंडून ठेवलंय. उद्याचा आकडा दिलाय 20,800. राजांचा आकडा बघा, 20,800. नरकासुरानं 16,000, इथं वाढलंय 20,800. राजे किती अन्याय केले असते. आणि अशानं पकडून ठेवलंय. आणि त्या सगळ्या राजे लोकांच्या वतीने कैफियत घेऊन मी तुझ्याकडे आलोय. अपरिचित पुरुष म्हणतो, दूत म्हणतो, हे श्रीकृष्णा, तू त्या इथे 20,000 शब्द वापरलाय, गिरिव्रज असलेल्या त्याच्यातून सुटका कर. आता पुन्हा भागवत आणि गीतेचा संबंध बघा. आलेला दूत म्हणतोय, का सुटका कर. अरे भगवंता, भागवत सांगतंय, हे भगवंता, माझ्या आधीच्या गीतेमध्ये तू वचन दिलेलं आहेस. कोणतं, गीता अध्याय 4 श्लोक क्रमांक 7 किंवा 8, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत संभवामि युगे युगे परित्राणाय साधूनाम. आता मी तुम्हाला दाखवून देतो, ह्या गीतेतले शब्द, या गीतेतले शब्द भागवतात आले. ही गीता भागवत साम्य आहे. आणि असं तुम्हाला वचन दाखवून देतो जे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, फक्त ते भागवतातून आलंय एवढं माहिती नाहीये. ते वचन काय आहे बरं. तुम्ही जर चुकून पोलीस कचेरीत गेलात, पोलीस ठाण्यात गेलात किंवा पोलिसांच्या कुठल्या कार्यक्रमात गेलात, तर त्या ठिकाणी बोधवाक्य लिहिलं असतं, ते आहे सदरक्षणाय
आणि छल निग्रहणाय. नीट ऐका आणि इतरांनी सांगा. हे वाक्य भागवताच्या दशमस्कंधात जसंच्या तसं भागवताच्या दशमस्कंधात 17व्या अध्यायात 27व्या श्लोकात आलेला आहे. आपण इथून जरा पोलीस मंडळीने सांगायला पाहिजे. दशमस्कंध अध्याय क्रमांक 70 आणि श्लोक क्रमांक 27. आता श्लोक काय आहे बघा. तो आलेला दूत म्हणतोय, लोके भवान जगदिनः कलयावतीर्णः सदरक्षणाय खल निग्रहणाय च अन्यः. काहीही फरक नाही, शब्द जसेच्या तसे घेतले. पोलीस खात्यात कोणीतरी जेव्हा हे वाक्य शोधलं असेल तर तो संस्कृत पंडित असणार आणि त्यानं भागवताचे वाक्य बरोबर दिले. अप्रतिम अर्थ आहे. संरक्षणाय खल निग्रहणाय. आणि फरक लक्षात आला का. खल निर्दालनाय नाही म्हटलेलं. त्यानं पोलीस मारू शकत नाही, कोर्टात उभं करावं लागतं. पण कोर्टात उभं करायला पकडावं लागतं. निग्रहण किती विचार केला असेल. आणि माझ्या मनात विचार येतो, आज आम्हाला पोलीस खात्याला एक बोध वाटतं 3000 वर्षापूर्वी व्यासाने लिहून ठेवावं. त्यांना माहिती तो होते पोलीस खातं होणार आहे उद्या म्हणून. आणि किती अप्रतिम शब्द आहे. तर किती गीतेशी साम्य. मला सांगा, चौथ्या अध्यायामध्ये भगवंत जे काही म्हणतात ते परित्राणाय साधूना विनाश, ते विनाश म्हणतात. तिथं काय आहे. सदरक्षणाय खल निग्रहणाय च अन्य. आणि वर काय म्हटले. लोके भवान जगदिनः. या लोकामध्ये जगाचा उद्धारक म्हणून भवान म्हणजे भगवंता तू आलास. पण किती सूक्ष्मता आहे बघा. कलयावतीर्णः. कलया म्हणजे कला, कला म्हणजे अंश. तू विष्णू नाही आहेस, विष्णूचा अंश आहेस. तू 8वा अवतार आहेस. तू चंद्र नाही आहेस, चंद्राची कला आहेस. किती विचारांची सूक्ष्मता असावी. अवतीर्ण अवतार आहेस, पण 8वा अवतार. 8वा झाला की मर्यादा आली की नाही. आणि भगवान कसा असतो. अमर्याद असतो. 8वा म्हणजे मोठा आहे खरा, पण संख्या आली ना की परिमाण आलं. परिणाम नव्हे, परिमाण आलं. आणि परिमाण आलं की मर्यादा आली. अमर्यादा गेलं, समर्यादा आलं. हे शब्दातून भागवतकार व्यक्त करतात. मला खरंच कौतुक आहे. आणि सहज सांगतो, मला खूपदा असं वाटायचं, अनेक जण विचारायचं म्हणायचं की पोलीस खात्यातलं हे ते काय ते भगवद्गीतेतलं आहे सांगायचं. आता नाहीतरी कसं म्हणणार. पण भगवद्गीतेतले शब्दशः कुठे दिसत नाही, पण भागवतात दिसतंय. आता तुम्ही मी लोकांना सांगायला हरकत नाही की कृष्णाचंच वचन आहे, व्यासांचंच वचन आहे. फक्त भगवद्गीतेत नाहीये शब्दशः. आशयशः आहे पण शब्दशः नाहीये. पण आमच्या भागवतात आहे. सविस्तर आपण बोललो. आता अशा प्रकारची विनंती करताना सांगितलं दृष्टांत खूप छान दिलंय. जरासंधानं 10,000 हत्तीच्या बळानं युक्त असणारा, म्हणजे इतकी सेना 10,000 बळाचं युक्त असणाऱ्या जरासंधानं दूत बोलतोय. नीट ऐका. दूत बोलतोय, श्रीकृष्णा तू त्या जरासंधाचा 26 वेळा पराभव केलास. आपल्याला एक आकडा माहिती आहे की जरासंधाने किती वेळा हल्ला केला. 27 वेळा. आणि आपल्याला असं वाटतं की 27 वेळा जरासंध जिंकलाय आणि कृष्ण हारलाय. असं नाही आहे. जरासंध पळून गेलाय, मग त्याला जिंकला म्हणा का हारला म्हणा तुम्हीच ठरवा. पण तू तिथे म्हणतोय 26 वेळा तू जरासंधाला जिंकलं. आणि पुढे वाक्य छान आहे. 27व्या वेळी मात्र तू मनुष्य अवतार घेतला होतास म्हणून जरासंधासमोर पलायनाचं नाटक केलंस आणि द्वारकेला निघून गेलास. आधी बोलायला नको, सगळी कथा आपल्याला माहिती आहे. आणि भगवंतानं प्रजा पालनासाठी स्वतःला म्हटलं तर हीन वाटणारं नाव घेतलंय, ते म्हणजे रणछोडदास. पण रणछोडदास नाव आज उच्चारताना त्यातला हीनार्थ जळून पडला. जसं लोकमान्य टिळकांना तो शिरोळ साहेब म्हणाला होता, भारतीय असंतोषाचे जनक. पण आम्हाला तर ते भूषण आहे.
इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण करणं हेच आमचं काम आहे ना. त्या इंग्रजांच्या विरुद्ध संतोष निर्माण करायचा. म्हणजे म्हटलं तर हीन, पण तेच भूषण आहे. भगवान सुद्धा रणछोड दास आहे. पण बघा, कुणासाठी रणछोड दास आहे? भक्तांसाठी, मथुरेतल्या प्रजेसाठी. किती वेळा त्यांनी हल्ला सहन करायचा. आता सुरक्षित ठिकाणी जाऊया. कुठे मथुरा, कुठं तो उत्तर प्रदेश, कुठं समुद्र, पश्चिम समुद्र, कुठं सिंधू सागर, कुठं द्वारका, मध्ये विंध्य पर्वत आहे, नर्मदा नदी आहे, अनेक अडचणी आहेत. सुरक्षित ठिकाणी आपल्या प्रजेला हलवण्यासाठी आपल्याला रणछोड दास म्हटलं तरी सुद्धा चालेल. दूत मात्र म्हणतोय मनुष्य अवतार घेतलास म्हणून तू रणछोड दास अशा प्रकारचं नाव घेतलंस आणि जरासंधाला म्हटलं तर पाठ दाखवलीस. पण त्या तो जरासंध माजलाय, जरासंध माजलाय, तर त्या जरासंधाला आपल्या निश्चितपणे हरवलं पाहिजे. हे ऐकून सभेमध्ये बसलेले जे यादव गण होते, सभेत बसलेले यादव गण त्यांचे बाहुस्फुरण पावायला लागले. मर्द तुर्मा शूरवीर त्यालाच म्हणतात की ज्याला रणांगणाचं निमंत्रण आलं तर आनंद वाटतो. रणांगणाचं निमंत्रण आल्यानंतर नकोच जायला असं म्हणणारा शूर नसतो. सगळ्यात मोठं उदाहरण तानाजी मालुसरे. आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे. तसे यादवगण त्यांचे बाहू स्फुरायला लागले. कृष्णाला सांगायला लागले, हा दूत बरोबर बोलतोय, चला जरासंधावर आता हल्ला करायचा. एवढ्या ते आश्चर्यकारक घडलं. नेहमीप्रमाणे आता लढाई सुरू होणार, आता चतुरंग सेना सिद्ध होणार. आता द्वारकेची सीमा ओलांडून जरासंधावर हल्ला करायचा, इतकी स्थिती आली. आणि एवढ्यात नारद मुनी आले. आणि नारद मुनी आल्याबरोबर एकदम चित्र बदलून टाकलं. त्यांनी आल्या आल्या सांगितलं, भगवंता तुला एक निमंत्रण घेऊन आलोय. ते म्हणजे धर्मराज जो आहे तो राजसूय यज्ञ करणार आहे आणि त्या यज्ञामध्ये तुझी उपस्थिती अनिवार्य आहे. तिकडं रणांगणाचं निमंत्रण आणि त्या लग्न कार्याचं नाही, पण यज्ञाचं निमंत्रण. आणि गंमत व्यास मुनी छान रंगवतात. नारद मुनी आल्यानंतर श्रीकृष्ण भगवान त्याला विचारतायत. नारद मुनी आले, श्रीकृष्ण भगवान त्याला विचारतायत, बरं झालं ब्रह्मर्षी तुम्ही आलात, आता आम्हाला जगात काय काय चाललंय ही बातमी कळू शकेल, काय काय घडतंय मला सांगा. आता नारद मुनी चतुर आहेत. ते म्हणाले, बरोबर आहे, मी सांगितल्यानं तुला कळणार आहे, पण चुकून तुला आम्ही सर्व साक्षी म्हणतो याचा अर्थ काय? चुकून आम्ही तुला सर्व साक्षी म्हणतो याचा अर्थ काय? भगवंतांनी फक्त स्मितहास्य केलं आणि म्हणाले, सांगा. आता व्यास छान रंगवतात. नारद मुनी म्हणाले, हे कसं होतंय बरं? अग्नी आहे राखून राखून ठेवायचा, तसं मायेच्या आधारे तू जग राखून ठेवतोस. तुला सगळं दिसतंय, सगळं कळतंय, पण राख दिसली तर अग्नी कुठे आहे? तसं कृष्णाला काय जगात घडतंय माहितीच नाहीये, म्हणून विचारतोस तुम्हाला काय घडतंय असं नारदाने म्हटलं. आणि त्यांनी उत्तर दिलं, जाऊ दे, आता विचारतोस आहेस तर तुला सांगतो की तुझा अत्यंत आवडता भक्त अर्जुन, त्याचा मोठा भाऊ धर्मराज यानं राजसूय यज्ञ करायचा ठरवलेला. हे चित्र नेमकं कुठलं आहे बरं? जरा आठवून बघा. आंधळ्या धृतराष्ट्रानं दोन चुलत भावांच्यात भांडण नको म्हणून हस्तिनापूर आपल्या कौरवांना देऊन वेगळं इंद्रप्रस्थ, नाव इंद्रप्रस्थ स्थापन करायला खांडवन जाळून जी काय राज्याची विभागणी केली होती तो प्रसंग आहे. खांडवन, मयासुराची मयसभा, दुर्योधनाचा अपमान, हे सगळं आता आहे. पूर्वी एकदा होऊन गेलंय, आता संदर्भानं आलंय, घडायचंय अजून. पण ते जिथं घडणार आहे राजसूय यज्ञ, शिशुपालाचा वध घडणार आहे, ते आता क्रमाक्रमानं येणार, त्याचं निमंत्रण आलं. नारद मुनी इतके चतुर आहेत ते धर्मराजाच्या मुखाने ते सांगतात, अरे राजसूय यज्ञामध्ये राजे लोक कशासाठी येणार आहेत? थोडी चतुर आहे बघा. राजे लोक कशासाठी येणार आहेत?
तर धर्मराजाच्या निमंत्रण येणार नाहीये, त्या ठिकाणी तू येशील, तुझ्या दर्शनाचं सुख मिळेल म्हणून राजे लोक येणार आहे, असं नारद मुनी कृष्णाला समजावून सांगतात. की तू आल्यानं फायदा काय होणार आहे बरं, राजे लोकांना आनंद मिळणार. पुढे आणखी बघा व्यास सांगतात, राजाने विचार केलाय, ज्ञान ध्यान कर्म यातला कुठलाच योग करायला नको. कोण कटकट सांगितली बरं, एक आपलं राष्ट्र यज्ञाला हजर राहिलं, उपस्थित राहिलं ते कृष्ण दिसतो. आणि योग्यानाही जो दिसत नाही, भक्तांनाही जो लपण डावाचा खेळ खेळतो, तो साक्षात समोर दिसणार आहे. म्हणून राजसूय यज्ञामध्ये तू येणार म्हणून राजे येणार आहेत. म्हणून धर्मरायाची विनंती अशी की तू ये, म्हणजे राजे लोकांची सोय होईल. वर्णन छान केलंय. हे राजे लोक म्हणतायत, तुझं कीर्ती श्रवण केलं, स्तुती गायन केलं, स्वरूप चिंतन केलं तरी तू मिळत नाहीस, आता सांगितलेलं. पण दर्शनाने मात्र आम्हाला मिळू शकतोस. तुझं यश, शब्द छान आहे, तुझं यश कृष्णाचं हे स्वर्गामध्ये मंदाकिनी गाते आणि पृथ्वी लोकावर गंगा गाते. आज जर आपण भूगोलात बघितलं तर गंगेच्या ज्या उपनद्या आहेत ना, हिमालयातून निघणाऱ्या गंगोत्री पासून, त्यात एक नदी आहे, त्या नदीचं नाव मंदाकिनी आहे. पण इथं मात्र सांगितलंय की मंदाकिनी नदी आहे कुठं, स्वर्गात. भागवत सांगते आपल्याला. कदाचित तिचं पावित्र्य अधोरेखित करायचं असेल. मंदाकिनीची छोटी नदी आहे, गंगेचीच उपनदी आहे, आज आहे. तर मंदाकिनी स्वर्गातली आणि गंगा पृथ्वी तलाव. आणखीन एक छोटी छटा आहे, स्वर्गातली गंगा देवांना अनायासे मिळालेली आहे, पण पृथ्वी तलावरची गंगा मात्र भगीरथानं प्रयत्नपूर्वक आणली. देवांना सगळं सहज मिळते, मानवांना मात्र मिळवावं लागतं. आणि त्या मानव लोकात श्रीकृष्णा तुझा जन्म झाला आहे असंही कदाचित सुचवायचं असतं. पण आता द्वंद्व निर्माण झालं, कारण यादव तर आता बातमी ऐकून बाहुस्फुरण पाहून त्यांनी तलवारीलाच हात घातलाय. आणि नारद मुनींसारखा ब्रह्मर्षी नातेवाईक असणाऱ्या युधिष्ठिराच्या घरातलं मोठं कार्य राजसूय यज्ञ, अशा वेळेला न जाणं सुद्धा न जमणार आहे. पण कृष्णापुढं मोठा पेच उभा राहिला. आणि मग आपल्याला या अध्यायाची शेवटी, हा जे तिसरा खंड आहे, चौथा खंड झाला की संपणार आहे दशमस्कंद. या तिसऱ्या खंडाच्या शेवटी या द्वंद्वातून मोठं छान उत्तर काढलं. कुणाच्या मार्फत, तर ज्याला संपूर्ण एकादश स्कंद सांगितलेला आहे तो भक्त श्रेष्ठ उद्धव. हा बहुतेक वयाने वडील आहे कृष्णापेक्षा, तो शब्द वापरलाय तो कृष्णाचा मित्र आहे आणि रहस्य प्रवीण आहे. रहस्य प्रवीण या संस्कृत शब्दाचा अर्थ मुत्सद्देगिरीमध्ये प्रवीण असणे. तुम्हाला माहिती आहे, अष्टप्रधानामध्ये मुत्सद्दी असावे लागतात. मुत्सद्दी, त्याला शब्द आहे रहस्य प्रवीण. तर हा आपला उद्धव रहस्य प्रवीण आहे, मित्र आहे, भक्त आहे, तो आहे राजसभेमध्ये. त्या कृष्णानं उद्धवाला विचारलं की आता आपण अडचणीत सापडलो, एक नारदांचं निमंत्रण आणि दूतानाला जरासंध वधाची गरज, तूच मार्ग काढ बरं. त्या उद्धवाने सांगितलं मार्ग काढता येईल, तो मार्ग तुम्हाला मला सगळ्यांना पुढे माहिती होणार आहे. तो म्हणजे राजसूय यज्ञाला जायचं, धर्मराजाला मदत करायची, एका दिशेला भीमाला घेऊन जायचं, 4 दिशांना जायला पाहिजे ना, एका दिशेला भीमाला घेऊन जायचं आणि भीमाच्या करवी जरासंधाचा वध करायचा. म्हणजे दूत म्हणतो तेही जमलं आणि निमंत्रणही स्वीकारलं. असं आपल्याला या ठिकाणी नंतर 71व्या अध्यायामध्ये मिळणार. 71 पासून 95 पर्यंतचे अध्याय फार त्यात कथा नाही आहेत, पण त्याच्यात सुदामाची कथा येणार आहे. सुदामा किंवा तुम्हा सगळ्यांना भस्मासुर ऐकून माहिती आहे, त्या भस्मासुराचं इथलं नाव वृत्रासुर आहे. तर तो वेगळं वाटतंय मला, पण आहे. अशा काही कथा येणार आहे आणि दशमस्कंद संपणार आहे. आणि अत्यंत महत्वाचा स्कंद येणार आहे तत्वज्ञानाच्या दृष्टीने, तो म्हणजे उद्धव गीता ज्याला म्हटलं, तो 11 स्कंद. पण आज आपण एका टप्प्यावर असे आहोत
की जरासंधाचा वध निश्चित आहे आणि निम्माचा होईना दिलेलं राज्य धर्मराज आणि अर्जुन कळसाला पोचवणार आहेत. तर ते राजसूय यज्ञ करणार. ध्यानात घ्या, राजसूय यज्ञ करणं म्हणजे सम्राट होणं, आणि सम्राट होणं म्हणजे कौरव आपला आपला धृतराष्ट्र हे सुद्धा त्याचे मांडलिक होतात. निम्न राज्य असून ते परिपूर्ण राज्य करता येतं, पण ज्याचा साथीदार, ज्याचा सारथी श्रीकृष्ण आहे, त्याला काय कठीण आहे? हे सगळं भागवतात पुढे आपल्याला कळणार. पण आज मात्र उद्धवानं उत्तम युक्ती सुचवली आणि द्वंद्वातून मार्ग काढला, एवढं आपल्या लक्षामध्ये आलं. थांबूया.